गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आपण ज्या आध्यात्मिक विचार निरूपणाकडे पाहतो, काही दिवस अवस्था जागृत देहाते, ज्ञान कर्म भक्ती समजते. आपली अवस्था जी आहे ती जागृत असणं महत्त्वाचं आहे. तशी बालावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था अशा शारीरिक अवस्थेतून आपण जात असतो. पण त्या अवस्थेतली जागृती होणं फार महत्त्वाचं आहे. मी कुठल्या अवस्थेत आहे, मी काय असला पाहिजे. तरुणाने समजा बालिकासारखं वागलं चालते का? नाही चालत. त्याचे त्या मर्यादाने वाढतो, तसं त्याचे संस्कार वेगवेगळे होत जातात, त्याच्यात बदल होतात, परिवर्तनाकडे जातो. मग परिवर्तन माझं काय असलं पाहिजे? माझे खऱ्या अर्थाने परिवर्तन जे आहे, आपल्यातले जे वासना वाढतात, विकार वाढतात, वाढल्या पाहिजे का? तर जन्मतःच ते गुण आहेत, वाढू नये असं नाही. काही गोष्टी मर्यादा आहेत त्या सांभाळल्या पाहिजे. पूर्ण अवस्थेतली अवस्था आहे ती जागृत असलीच पाहिजे. पण त्या अवस्थेत असताना मला समज असणं फार महत्त्वाचं आहे. समज असणे फार महत्त्वाचं आहे. अवस्थेमध्ये अवस्था जागृत देहाते, ज्ञान कर्म भक्ती समजते. समज असणं कमी कोण आहे, मला मर्यादा काय, मी कसा असतो, कसा वागतो, त्याची समज येणं फार महत्त्वाचं आहे. आपण बालिश नाही, कुठे काही बोलत नाही. एक बोलण्यातसुद्धा आपली एक शब्दांची भाषा एका वयाला मर्यादानंतर आपली बदलते. काही गोष्टी आपण बालिश असताना आपण सहज बोलत असतो, पण एकदा वयात आलो का आपण ते मौन राहतो. पण ही अवस्था एकमेक अशी अवस्था वाढत जाते. तसंच त्या परमात्म्याकडे आपली कशी अवस्था जाईल, त्या परमात्म्याकडे कसा मी राहील, याचं चिंतन खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे. तो चिंतन करणं हा खरा उत्तम मार्ग आहे. त्या परमार्थाकडे जात असताना मार्गात राहताना आपल्यातल्या ज्या सवयी आहेत, अनेक वेगवेगळ्या सवयी आहेत, जे अवगुणाकडे जाणाऱ्या सवयी, त्या आपल्याला अंगी आपण वळत नाही. ते वळू नये म्हणून काय अवस्था असली पाहिजे का नाही. मी मनुष्य दुर्लभ मानव देहा, म्हणजे मनुष्य दुर्लभ आहे मी, आणि मी पशुसारखा नाही. मी एक वेगळ्या पद्धतीने भगवंताने मला त्याच्या आकृतीसारखंच मला बनवलेलं आहे. मग त्या आकृतीसारखं मी बनण्याचा प्रयत्न करेल, ही अवस्था असली पाहिजे. ही जागृत अवस्था आपल्यात तयार झाली पाहिजे. ते उत्तमातलं उत्तम गुणधर्म आहे. आणि ते होण्यासाठीच आपण हा आध्यात्मिक विचाराकडे आपण वाटतो. ज्ञान कर्म भक्ती समजते. खऱ्या अर्थाने भक्ती समजली पाहिजे. आज जर भक्ती बघितली तर आज बाजार स्वरूप आलेला आहे. भक्तीमध्ये भाव नाही, फक्त बाजारू आणि देखाऊपणा, यांत्रिकता आलेली आहे. आज आपण गणपती विसर्जन करतो, किती यांत्रिकता आहे. किती पहिले पूर्वीचे गणपती विसर्जन करण्याचा जो आनंद होता तो पाहायला मिळायचा, तसा आता बघायला मिळत नाही. मूर्ती कशी एक पाण्यात सोडली जाते. ही अवैल्य आपली जी संस्कृती आहे, आपल्या भारतीय संस्कृती परंपरा आहे, त्याला हा म्हणजे गालबोट लावणारा कलंक आहे. का तर गणपती ही बसून पाण्यात असे विसर्जित करायचे असते. आपण असं त्याला पुसतो आणि त्या देवाला आपण असा ढकलून देतो. हे किती आपण संस्कृती का विकृतीकडे आहोत. खऱ्या अर्थाने आपली अवस्था जागृत झाली आहे का? खऱ्या अर्थाने आपण त्या देवाला किंवा त्या उत्सवाला समजलो का? मग समजलो पाहिजे. खऱ्या अर्थाने त्याला जागृत ठेवलं पाहिजे. नाही असं नाही, याला निर्बंध असले पाहिजे. आपण आपल्या मनात येईल तसं आपण करतो. ती वस्तू नाही, कसे वापरले आणि कसे ठेवले, तो देव आहे. मग त्या देवाला कसं ठेवलं पाहिजे याचा खऱ्या अर्थाने आपण मार्मक विचार आपण जीवनात आणला पाहिजे. आपण आणत नाही. आज आपल्या संस्कृतीची चिटपणा आपणच करतो.
आज जगापुढे दिसते हे माध्यमातून. तो का दिसते? तुम्ही केले म्हणून दिसते. करू नका, कोण दाखवणार नाही. म्हणून आपल्यातली अवस्था ही जागृत होणे फार गरजेचं आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे. मी ब्रह्मस्वरूप आहे, तो पण ब्रह्मस्वरूप आहे. आपल्याला कधी आपण असं एखाद्या कडेवर आपण ढकलून जखमा करत नाही आपल्याला. मग त्या देवाला कसं करायचं? म्हणून हे जी अवस्था आहे, म्हणून ज्ञान कर्म भक्ती ही समजली पाहिजे. भक्ती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपल्या जीवनातला कर्म कसा असला पाहिजे, त्या विचाराकडे, कर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं ज्ञानसरिता काय आहे आपल्याकडे, आपण कशा ज्ञानाने वागतो, काय वागतो, चुकीचा वागतो का, हे ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आपल्यातली भक्ती म्हणजे जशाची अकृप आहे कमी, ते भक्ती करतो म्हणजे काय, मंदिरात जातो फक्त मागण्यासाठी जातो. त्याच्याकडे काय मागायचं आहे? त्यांनी सगळं दिले आपल्याला, करण्याची काम करण्याची ताकद दिले, बळ दिले, बुद्धी दिले, विचार दिला आहे. एवढा मोठा दिल्यानंतर ते कसं वापरायचं ते आपण ठरवलं पाहिजे. देव थोडा सांगणार आहे, तुला आधीच दिलेलं आहे त्याने. मग ते कसं वापरावं ही अवस्था आपल्यात आली पाहिजे. आणि त्या अवस्थेकडे जाऊ. गुरुदेव दत्त.